Myself, Dr. Prakash Aranya, MBBS, practicing in Nashik for last 25 years. I have taken the MBBS degree from the renowned, well-known government medical college, BJ Medical College, Pune, and I am practicing as a general practitioner in Nashik. Today's topic is वृद्ध वयातील JRD चे निदान उपचार. GRD, gastroesophageal reflux disease, who classified the individuals between 60 आणि 75 या वयातल्या लोकांना इल्डरली असं WHO ने संबोधित केलेले आहे. आणि अबोव 75 इज एजेड पीपल्स. इंडिव्हिज्युअल्स ग्रेटर दॅन 75 इयर्स आर एजेड पीपल्स. आणि इन टुडेज टॉपिक्स वृद्ध व्यक्तीमध्ये GRDचे निदान आणि उपचार, त्याचे उपचार आणि निदान करणं थोडस कठीण असतं वयोवृद्ध माणसामध्ये. कारण त्यांचे सिम्पटम्स, त्यांचे लाईफस्टाईल चेंजेस, त्यांचे सेन्सरी सिस्टीम आणि वृद्धत्वामुळे आलेले इतर साईड इफेक्ट्स, ड्रग्समुळे आलेले साईड इफेक्ट्स, त्यामुळं त्यांचं GRD हा सामान्य त्यांच्यामध्ये असला तरी निदान करणं थोडंसं अवघडच असतं. तर वृद्धामध्ये लक्षणं तरुण माणसाच्या किंवा इतर माणसांच्या याच्यामध्ये भिन्न असू शकतात. तर त्याच्याकडे जास्त लक्ष देणं महत्वाचं आहे. वृद्ध व्यक्तीमध्ये निदान करणं थोडं कठीणच असतं. हार्टबर्न किंवा छातीत दुखणे यासारखे क्लासिक सिम्पटम्स त्यांना व्यवस्थित अनुभवता येत नाही. त्यावेळी ते त्या लक्षणांना आपण काहीतरी आज वेगळंच काहीतरी खाल्लं किंवा आपलं पचन संस्था व्यवस्थित नाही असं त्याच्यात स्वांगून ते मोकळे होतात. परंतु त्यांचा काही लक्षणांचा अनुभव त्यांना गर्डमध्ये मिळतो. तो म्हणजे अन्न परत येणे, रिफ्लक्स. त्या अन्न पोटातून परत तोंडापर्यंत, घशापर्यंत येतं. डिस्फेजिया, त्यांना अन्न गिळण्यास त्रास होतो, अन्न पचण्यास अडचण येते, आणि कधी कधी नॉसिया, व्हॉमिटिंग म्हणजे मळमळ किंवा उलटी असं होतं. आणि नॉन कार्डियाक चेस्ट पेन, हृदयाशी संबंधित नसलेली चेस्ट पेन, छातीदुखी, ह्या GRDच्या पेशंटमध्ये पाहायला मिळते. आणि कॉम्प्लिकेशन सुद्धा GRD मध्ये वृद्धामध्ये भरपूर आढळतात. त्याच्यामध्ये कधी कधी ब्लिडिंग, रक्तस्राव, नाहीतरी अल्सर, याच्यामुळं ती समस्या कॉम्प्लिकेटेड होऊन जाते. तर वृद्ध व्यक्तीमध्ये या सगळ्या सिम्पटम्स बरोबर त्यांच्या हे सुद्धा कॉम्प्लिकेशन सुद्धा लक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. जसे हृदयाच्या समस्या किंवा पचनाचे विकार त्यांच्यामध्ये असू शकतात, आणि इतर सुद्धा आजाराची समस्या त्याच्याबरोबर असोसिएट असू शकतात. आणि त्यामुळं काही काही GRDचे जे क्लासिकल सिम्पटम्स आहेत ते लक्षात घेणं फार जरुरीचं असतं. त्याच्यातल्या आहार, त्यांच्या सामान्य संस्थेमध्ये क्रॉनिक कफ म्हणजे क्रॉनिक नॉक्टर्नल कफ किंवा क्रॉनिक कफ हा एक GRDचं लक्षण दर्शवू शकतो. काही रोगामध्ये काही लक्षणाचा मिळतात, काही मिळत नाहीत, असं त्याच्या GRD हा रोग हा सेल्फ लिमिटिंग नाहीये. म्हणजे स्वतःहून तो ठीक होत नाहीये. हा क्रॉनिक डिसीज आहे आणि त्याला दीर्घकालीन प्रभावी उपचाराची पण गरज असते. आणि या उपचाराची मध्ये आपण तीन घटकामध्ये करू. जीवनशैलीत बदल म्हणजे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, मेडिकल ट्रीटमेंट, आणि लास्ट काही केसेसमध्ये सर्जिकल ट्रीटमेंट. तर फर्स्ट ऑफ ऑल जीवनशैलीत बदल म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तर या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जीवनमध्ये सर्वात प्रथम म्हणजे जर पेशंट इज ओवेज तर अतिरिक्त वजन, वेट लॉस करायला पाहिजे. परत तुमचे जे स्लिपिंग हॅबिट जे असते, झोपताना तुमचं डोकं कमीत कमी 6 ते 6 इंच किंवा 15 सेंटीमीटर उंच असायला पाहिजे. एक. परत कपडे, क्लोदिंग टाईट नाही पाहिजे. जर टाईट जर असले तर त्यामुळं पोटावरती प्रेशर येतो आणि त्यामुळे रिफ्लक्सचं प्रमाण जास्त वाढतं. आणि 15 सेंटीमीटर जर हेड आपलं उंच ठेवलं तर जो रिफ्लक्स येणार असतो तो बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल केला जातो असं. आणि वजनामध्ये फॅट असल्यामुळे सुद्धा गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होतो. तसेच हॅबिट्स मध्ये स्मोकिंग,
क्विट स्मोकिंग म्हणजे धूम्रपान नकोच आहे. अल्कोहोल, नो अल्कोहोल. आणि डोंट टेक हेवी मिल्स. हे हेवी मिल कधीही घ्यायचं नसतं. हेवी मिल घेतल्यानंतर आपला जो स्टमक कॅपॅसिटी आहे ती फुल भरली जाते आणि ऍसिड रिफ्लक्सला जास्त वाव मिळू शकतो. त्यामुळं यू हॅव टू डिवाइड युअर लंच डिनर इन 3 to 4 पार्ट्स. थोडं थोडं जेवण घेतलं पाहिजे. साधारण 4 ते 5 अंतराने घेतलं. आणि नंतर ट्रायगर फूड्स म्हणजे रिफ्लक्स ज्या पदार्थापासून वाढतो असे खाद्यपदार्थ टाळलेच पाहिजे. उदाहरणार्थ सायट्रस फूड, त्याच्यामध्ये टोमॅटो किंवा लेमन असणारे पदार्थ. आणि फॅटी फॅटी फूड, चरबीयुक्त खाद्यपदार्थ. चरबीयुक्त खाद्यपदार्थाने ऍसिड सिक्रेशन जास्त होतं आणि त्यामुळे ऍसिड रिफ्लेक्स प्रमाण जास्त होतं. परत चॉकलेट, कांदा, लसूण याचं प्रमाण सुद्धा कमी पाहिजे. आणि काही औषधाबद्दल सुद्धा मेडिसिन जर चालू असेल त्यांना, कारण वृद्ध जीआरडी मध्ये, जेरॅट्रिक मध्ये म्हणजे वयोवृद्धामध्ये बहुतेकांना संधिवात, नॉन स्टेरॉइड NSAID घेत असतात किंवा स्टेरॉइड घेत असतात. काही स्किन डिसीज असते त्याच्याकरता पण स्टेरॉइड चालू असतं. अस्थमा यामध्ये सुद्धा स्टेरॉइड असतं. तर या प्रकारात ते टॅपरिंग केलं पाहिजे किंवा कमी प्रमाणात ते घेतले पाहिजे. किंवा त्यांच्या जोडीला त्याचे ट्रायगर जास्त ऍसिड वाढू नये म्हणून त्याच्यावर काही PPI, H2 रिसेप्टॉर, अँटासिड असे काहीतरी त्याबरोबर जोडीला घेतलंच पाहिजे. आणि नंतर मेडिसिन मेडिसिन मध्ये झाले PPI, H2 रिसेप्टॉर, प्रोकायनेट आणि अँटासिड्स हे दिले जातात. तर PPI मध्ये ओमेप्रोझॉल, पेंटाप्रोझॉल, इसोमेप्रोझॉल, रॅबिप्रोझॉल अलॉंग विथ डोमपेरिडॉन वगैरे दिले जाते. पण H2 रिसेप्टर पेक्षा PPIचा रिझल्ट वृद्ध व्यक्तीमध्ये किंवा जेनेरिक मध्ये चांगल्या प्रमाणे दिसून येतो. आणि याच्यामध्ये एक शस्त्रक्रिया हा एक सुद्धा पर्याय असू शकतो. त्याच्यामध्ये दिस इज द लास्ट रिसॉर्ट. म्हणजे तुम्हाला समजा भरपूर दिवस तुम्ही प्रोटॉन पंप PPI घेताय आणि रिझल्ट मिळत नाही, किंवा मग तुम्ही यंग एजच्या आहात आणि तुम्हाला एक क्रॉनिक खूप दिवस आता ही क्रॉनिक ट्रीटमेंट घ्यावं लागते, खूप दिवस औषध घेणं शक्य नाही. अशा वेळेस फंडस स्टमक ग्राफ्टिंग, लोअर एंड ऑफ इसोफेगसला ग्राफ्टिंग केल्याची सर्जरी केली जाते. आणि त्यामुळं काही बऱ्याचशा प्रमाणात JRDचे जे सिमटम्स आहेत ते कमी केले जातात. नंतर याचे कॉम्प्लिकेशन जे आहेत ते ब्लिडिंग, स्टमक ब्लिडिंग किंवा मग दुसरा स्ट्रिक्चर, लोअर एंड ऑफ इसोफेगस तिथे स्ट्रिक्चर तयार होतं किंवा ब्लिडिंग होते. त्यामुळे JRDची जटिलता जास्त वाढते. कारण याच्यात आपल्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन नाही आणि मेडिसिन नाही. PPI आणि तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तुमचा वयोवृद्धामध्ये JRDची जटिलता बऱ्याचशा प्रमाणात कमी केली जाते. तर मी टेक होम मेसेज मध्ये एवढं सांगू शकतो की हा JRD हा वृद्धांमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळतो आणि हा क्रॉनिक डिसीज आहे. आणि क्रॉनिक डिसीजला ट्रीटमेंट सुद्धा क्रॉनिक घ्यावी लागते. परंतु जर तुम्ही तुमचे हेल्थ ऍडवायझरच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार PPI जर घेतले तर PPI इज द बेस्ट मेडिसिन फॉर JRD. तर तुम्ही जर घेतलंय तर तुमचं आयुष्य बरंच सुसह्य होऊन तुमचा JRDचा जो त्रास आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होऊन सुसह्य केला जातो. थँक्यू.